आपल्या घरात चिमणीने दिले होते पिल्ले, तर इथे तिचे पिल्ले ही 3 पिल्ले आहेत. इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि समोर एक आहे. 4 पिल्ले आहेत. तिचं एक पिल्लू दुसऱ्या खिडकीत आहे, तर एक पिल्लू तिचं पलीकडे इकडच्या खिडकीत आहे. इथं बघा, इथं बसलं आहे. ह्या पिल्ल्यांना उडतं वगैरे येते. ते बघा, इथून उडून इकडं आलं ते. हे बघा, त्यांना उडता वगैरे येते. आणि ती समोर जी आहे ना, ती चिमणी आहे, जी अलीकडे बसली आहे ना, ही वाली चिमणी. तर ही चिमणी आणि हे बाकीचे एक पिल्लू तिकडे नाही, तर 3 पिल्ले आहेत. तर ह्यांना उडता वगैरे येते, फक्त ह्यांना बाहेरच्या जगाचं नॉलेज नाही. कशाला पण जातात, धडकतात आणि खाली पडतात. आता उडता ह्या 4 पण पिल्ल्यांना उडता येते. एक आत्ता उडून तिकडे गेलं. चिमणी ह्यांना इथं येऊन खायला देते. त्यांना उडता वगैरे येते, फक्त नॉलेज नाही, धडकतात कशाला पण, म्हणजे वस्तूंचं नॉलेज नाही त्यांना. तर आता उद्याच्या ह्यांना उडतं वगैरे येते. ह्यांना घराच्या बाहेर सोडायचे. घराच्या बाहेर सोडायचं म्हणजे ती खिडकी उघडायची. खिडकी उघडली की बरोबर ते जातील, तिकडं बाहेर जातील. तेव्हा एक आत्ता उडून गेलं इथून. हे 2च आहे तिथं. तर मी का त्यांना हात वगैरे नाही लावत. हे बघा, एक आत्ता उडून गेलं आणि हे शेवटचं आहे. तर या पिल्ल्यांना वरती त्या पेपरमध्ये जन्म दिला होता चिमणीने. मग तिथं खाऊ पिऊ घालत होती. आणि तिला खायला प्यायला काय नाही. इथं गहू ज्वारी ठेवलेली ना, तर इथंच थोडीशी सांडलेली गहू ज्वारी आपल्या किचनमधलं आणून चिमणीने ह्यांना खाऊ घातलं. आणि आता ते मोठे झालेत, घरात इकडून तिकडं उडतात सारखे. फक्त होतं काही ते खिडकीत आले ना, ते काचाला धडकतात, समोर काचाला धडकतात आणि खाली पडतात. एवढंच आहे की म्हणजे त्यांना वस्तूंचं नॉलेज नाही, की समोर वस्तू आली आता थांबायचं वगैरे, बसायचे, तर धडकून पडतात. एवढंच आहे. नाही त्यांना उडता येते. उद्याच्याला त्यांना मी बाहेर लावतो, म्हणजे खिडकी उघडली ना बरोबर बाहेर जातील. आता ते चिमणी मागे इकडं दरवाजातनं जात नाहीत तिकडं, आम्ही असतो ना तिकडं, मग त्याच्यामुळे ते तिकडे येत नाहीत दरवाजातून बाहेर. त्या खिडकीतून ते खिडकी उघडली की लगेच जातील. बघा, इकडं चिमणी चोचीत खायलाच घेऊन बसली. तिच्या चोचीत खायला आहे पिल्ल्यांसाठी. चिचू चिचू चिचू. तिने किचनमधूनच खायला आणले. चिमणीने किचनमधून खायला आणले. हे बघा, तिन्ही पण पिल्ले आता छोट्या खिडकीत आलेत. हे बघा, उडते उडते. उठ 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 उठ. हा बघा, होतं असं की त्यांना काचच कळत नाही, म्हणजे धडकतात कशाला पण. लगेच एक इकडं उडून गेले, ती चिमणी आणि इकडे 2 पिल्लेत. उड. हे बघा, ते गेलं उडत तिकडं. लगेच चिमणी. बघा, आता कसं काचाला धडकलं, मग ते तसं धडकतात ते पिल्ले. नाही, म्हणजे कुठं पण उडायलाच बघतात ते. एवढंच आहे. तर उद्याच्या लहानला बाहेर काढायचं. टिंग टिंग चिमणी आणि पिल्ली. आज बैलांना धुवायचं होतं, म्हणलं बोरवर धुवात, पण लाईट गेलेली होती. लाईटीची वाट बघत बसलो तर लाईटच येईना. म्हटलं लाईट कधी यायची. मग बैलांना चालू केलं हौदावर धुवायला. अगोदर चिमण्याचा नंबर, मग नंतर लाईटीची वाट बघितलं, लाईट आली. चिमण्या तर झाला तर धुवून. मग छोटा बोर चालू केला आणि सर्जाला धुवायला लागलो बोरने, कारण सर्जाला हालचाल करतो हौदावर, म्हणून इथं 2 दाणे बांधला. त्याला घेतो धुवून.
मी कॅमेरा लावून ठेवला आणि मध्येच बंद पडला. बैल धुताच कॅमेराच बंद पडला. कसं काय की तर बैल धुवून झाला आहे, पूर्ण धुतला आहे, खाली पायापर्यंत धुतला आहे खाली असा. तर सर्जाला असं दोन्ही साईडने बांधावं लागतं. अलीकडून बांधलं आहे आणि इकडून पण बांधला आहे त्याच्या दाव्याने आणि इकडून एक्स्ट्रा दाव्याने बांधला आहे. 2 दाव्याने बांधला ना म्हणजे जरा चांगला धुवून देतो, हालचाल जास्त करत नाही, मग पाय वगैरे धुवून देतो. तर आता धुवायचं झालं आहे आणि बराच वेळ झाला धुवून झाला आहे, कोरडा पण झाला आहे, जास्त नाही पण थोडं पाणी गळायचं बंद झालं आहे. चिमण्या पूर्ण कोरडा झाला आहे. लाईट नव्हती, मी लाईटीचीच लय वेळ झाला वाट बघत होतो. मग लाईट नव्हती तोवर मग चिमण्याला हौदावर धुतलं. छोटा बैल आहे ना धुवून देतो हौदावर, पण सर्जा धुवून देत नाही हौदावर. मग हा धुतला अगोदर आणि वाळलाय पण सगळा. ऊन पण पडलं होतं आता थोडं. आता बैलांना बांधतो त्यांच्या जागेवर, त्यांच्या जागा बांधून खायला टाकतो ह्यांना. तर चिमण्या चला घरी. आणि जास्त बोरचं पाणी असले ना स्वच्छ निघतात बैल, म्हणजे पाणी भरपूर असतं ना तर फक्त म्हणजे शेण लागलेलं चोळायचं मग निघून जातात. कसं बैल का काढला ना, केस शहारे आलेत अंगावर, केस उभे राहिलेत. इकडं बघा कानाला, खाली इकडं पोळीला आणि इथं सगळं अंगाला असं असेल तर सफेद दिसतो. पण आता हरण्याचा नंबर आहे धुवायला. बोर इथं हौदा सोडला होता, हौद भरेल मला लगेच हरण्याला धुवायचं. किती वेळ पाणी पितं, किती शांत. आता हरण्या तर धुवून झालाय. आता मी स्वतः आंघोळ करणार आहे आणि आपला पाईप आपलं घरचं पाणी भरायला ठेवणार आहे आणि हरण्याला वाळायला इकडं उन्हात बांधणार आहे. आता तो लहान आहे ना, लय काकडलाय. बैल एवढं काकडत नाहीत पण लहान वासरं लय काकडतात, त्याच्यामुळे त्याला आता उन्हात बांधणार आहे. ते बाजरा तोडून ठेवलाय इथं तिथं. हा घेऊन जायचा बैलांना कुट्टी करून टाकायचंय. आई चालली बाहेर, पप्पा वगैरे गेलेत. आता आई चालली. पप्पांनी सकाळी 9 वाजता जनावर सोडले होते आणि 2:30 वाजता सगळे जनावर परत आणलेत, सराय गेलेले. पप्पा समोर गेलेत. गावातून आईला पप्पाला जायचं बाहेर जरा गावाला. शुभश्री जनावर जगलेत. पप्पाला जायचं होतं ना, त्यावेळी पप्पाला माहिती होतं. पप्पा सकाळीच गेले होते जनावरांकडे आणि संध्याकाळी ह्यांना काहीतरी खायची व्यवस्था करतो मी. काहीतरी म्हणजे कुट्टी तर बैलांपुरतीच आहे, पण गवत वगैरे कापावं लागेल किंवा बाजरी काहीतरी आणतो ह्यांना खायला. आता दुपारपर्यंत ह्यांना गरज नाही, 4-5 वाजता खायला टाकावं लागेल थोड्या ह्यांना, किंवा मग वैऱ्यांची कुट्टी टाकेल.
थोडी शिल्लक आहे. तर आता त्या नेपियरची कुट्टी करून घेतो मी. लाईट ती गेली. लाईट तर टायमा गेली. तेवढा नेपेर कुट्टी काच राहिला. एवढा नेपेर कुट्टी केला 2 कॅरेट. 2 बैलांपुरतं 2 कॅरेट आहे कुट्टी. ह्या जनावरांचं बाकीच्यांचं बघतो, ह्यांना कातरून टाकतो गवत वैरण काहीतरी. तर ह्यावाल्या जरशा गाईला घेऊन चाललो आहे डाळिंबात. बाकीचे 3 जर्शन ही ह्यांना चरायला सोडायचे डाळिंबात. आज तर आभाळ आलेले, पाऊस येईल वाटते मोठा. यायला पाहिजे पाऊस. पावसाची लय गरज आहे. हाय चल, सोबत इळा पण आणलाय. गवत बाजरी काय कापतो बाकीच्या जनावरांना. आता गाया सोडल्या तिथं चरायला. या 2 इकडे चरतायत, 2 पलीकडे चरतायत. वातावरण तर असं झालं की पाऊसच येईल. लांब लांब आभाळ गरजत आहे उत्तरेच्या बाजूला लांब लांब. आणि वारं पण सोडलंय, आंब्याचे झाडं हलतात. पाऊस येईल असं वाटतंय. भैया येईपर्यंत चारतो इथं जनावरं. ह्याच्यात भैयाने काय केलं, कुठं कुठं असे जनावर बांधलेत, कुठं सोडले, त्याच्यामुळे कुठं मोठं होत राहिले, कुठं एकदमच गायने खाल्लंय. जिथं बांधल्यात ना तिथं असं एकदम खाल्लंच आहे, पांढरं फेक केली जमीन. आणि इकडं जिथं चरल्यात ना तर तिथं असं गवत आहे. आणि चराय सोडलं ना जनावर अगोदर शेंडे खातात. तरी या जरशा गायात नीट खात आहेत. नाहीतर बांधले ना, बांधल्यावर प्रॉपर खातात, एकदम बुडातून खातात. आणि चराय सोडलं शेंडे खातात, इकडं तिकडं पळतात उगं. गवत कापायचं तर राहूनच गेलं. भैया पण आला नाही आणखीन. आणि आता बाजरी पण कापणं होत नाही. हे आता घरची वैरेंज कुठे ना तर तीच त्या जनावरांना टाकतो, चरून आलेल्या जनावरांना. दुपारपर्यंत चरलेत, संध्याकाळून आता थोडंच खायला लागेल त्यांना. कारण की आता पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस चांगलाच चालू झाला आहे. तेव्हा तिकडून पाऊस येतोय. तिकडं जास्त आहे, ते मोठं झाड आहे ना त्याच्या पलीकडे जास्त आहे. आता इकडे हळूहळू यायला लागलं आहे. आता इथं जास्त येईल. तेव्हा इकडं असं केलं ना तर थेंब दिसत आहेत पावसाचे. आता मी तर भिजणारच आहे, कारण की 4 गाया मी सोडल्यात. आणि जरशा 4 गाया पटकरणं चलत नाहीत. इकडं बाहेरच्या गायांना पाटीत खायला ठेवलं आहे. इकडे ह्या दोघींना, इकडे ह्या दोघींना. बाकीच्यांना ठेवतो नंबरनी पाटीत. नंतर ह्यांना घावणे ठेवायचे. आता मी आलो तेव्हा 2 जरशा गाया घेऊन आलो येताना, आणि 2 गाया तिथंच बांधल्या झाडांना. कारण आणि येताना तर मी पूर्ण भिजलो, बराच वेळ तिथं थांबलो होतो. पण गरजायचं थांबा ना, आबाळ गरजत होतं, विजा कडकत होत्या. मग त्याच्यामुळे आलो इकडे घरी. ह्यांना पण घायला ठेवायचं. ह्यांना घावणीला बांधतो. नंतर खिलारीला पण मध्ये घ्यायचं इकडं, कारण तिची जागा ओली झाली. मग त्याच्यामुळं इकडं पण ओलं आहे, पण कसं बसायला चांगलं, म्हणजे चिक्कल नाही. मॅट ओलीच आहे पण चिक्कल नाही इकडं. म्हणून वृंदाला ह्या पिल्ल्याला पण खायला टाकायचं घावणीत. आता बैल आज धुतलेत ना त्याच्यामुळे किती पांढरे शुभ्र वाटत आहेत. आणखीन तर भरले नाहीत, पण आता खाली बसल्यावरती भरणारच आहेत. आतापर्यंत बसले होते पण नाही भरले. पण आता मॅट ओली झाली ना, आता सगळे भरतात. सर्जा पण भरला नाही आणखीन, पण नंतर भरतोय, बसल्यावर भरणार तो पण सगळं. धुतले ना लय पांढरे शुभ्र होतात सगळे. ह्याची मोहरकी आहे ना जरा इकडून तोंडातून निघते आणि इकडं पाठीमागे गळ्यात जाते. इकडं गळ्यात आहे. असे ती ढिल्ली झाली ना त्याच्यामुळे निघते. चिमण्या सरक पलीकड, इकडून बी नाही भरलं आहे. सरजा मी ना धुतानी ह्यांच्या कानातला पण मळ काढला होता. कान पण स्वच्छ केले ते सगळे. त्याचे पण कान स्वच्छ केले होते दोन्ही पण सगळे. आता गाय नेण्यासाठी आलो इकडे डाळिंबात. 2 गाया होत्या ना. आता वातावरण सगळं शांत झालंय, म्हणजे आता गरजत पण नाही, पाऊस पण बंद झालाय. आता गायांना घेऊन जातो. आता 5 वाजलेत. त्यांचा घरी न्यायचाच टाईम झालाय. आता घरी खायला टाकेन त्यांना थोडंसं. गवत तर सगळं लोळलंय. ह्याच्या गवतावर पाणी ना थोडं ते पाण्याच्या वजने सगळं लोळलंय खाली. सगळं लोळून गेलंय. बरेच दिवस झाला आपण कापलं बी नाही. वाढलंय लय, 4 फूट वाढलं असेल, 4-5 फूट. आता हे गवत. वातावरण तर सगळं शांत झालंय, पाऊस पडून गेलाय ते. हे बघा इकडं डाळिंबात असं पाणी साचलेलं कुठं चांगला मोठा पाऊस आला होता. चांगला पाऊस झाला. असे 7-8 पाऊस पडायला पाहिजेत. इथून पुढं 7-8 पाऊस पडायला पाहिजेत असे. मग 7-8 पावसात विहिरी सगळ्या भरतील, तळ्याला पाणी येईल. मग उन्हाळ्यात पण पाणी होईल आपल्याला.
बघा इकडं कसं पाणी साचलंय खाली, सगळीकडे साचलंय. चला ह्या गायांना घेऊन जातो मी घरी. मग आता निबार झाली तिची, खालून एक एक पान वाळायला लागले खालून, आणि वरून पण तुरा टाकलेला पण लय दिवस झालं, 10-15 दिवस झालं तुरा टाकलेला त्यांनी. खायला टाकायला आली जनावरांना, खायला कणीस आले का बघतो. कणीस नाही, कणसाला आणखीन एक 8 दिवस बाकी आहे खायला यायला. हे असे आहेत, हे कणस खायला जमतात शिजवून, म्हणजे याला पाण्यात टाकून घ्यायचं, शिजवायचे, मग खायला जमतात कवळे कणस. भाज्यासारखे नाही झाले पण खायला आलेत कणस, असेच खातात कणस. तर आता मी आज तर सोमवार आहे, उद्या किंवा परवा दिवशी मी कणस घेऊन जाईल. हे पाण्यात टाकून शिजवायचे आणि मग खायचे. आणि भाजायला एक 7-8 दिवसात तर लगे भाजायला येतात. भाजायला म्हणजे याच्यापेक्षा थोडे निबार झाले ना, मग भाजायला चालू करायचे. आपल्या इकडं डुकरं बिल आहेत, पण आता बाहेरून तर काही दिसत नाहीत मक्यात गेलेले. पण आता मध्ये मका कापतानाच कळलं मध्ये काय कार्यक्रम केला आहे का डुकरांनी ते. पावसाने तर चांगलंच मनावर घेतलंय, संध्याकाळी पण पडतोय, एवढं पण चालतंय, म्हणजे एक चांगला पाऊस आहे. आता रात्रीच्याला पाऊस काय दिसत नाही, पलीकडचं पण पन्हाळा गळते ना, तर चांगला पाऊस पडतोय. आता चांगलं मनावर घेतलंय पावसाने. असा जर तो पडला ना 5-6 वेळेस, तर विहिरीला पाणी फुल येईल आणि तलाव पण भरण. आपले जनावर सगळे गोठ्यात बांधले, सगळे कोणीच भिजणार नाही, म्हणजे पाठीमागून थोडे भिजतील, पण सगळ्यांना बसायला चांगली जागा आहे जनावरांना. चला आता व्हिडिओ इथंच बंद करतो रात्रीच्या. मला तर चांगलं वाटतं बाबा, पाऊस भरपूर यायला लागला आणि मोठा पाऊस आहे. 1 तासभर तरी राहायला पाहिजे एवढा, म्हणजे तासात भरपूर पाणी होईल. आज पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे मोत्याला सोडलं नाही, मोत्या त्याच्या जागेवरच बांधलेला आहे.